हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर्यस लाईफस्टाईल शेक आणि व्लॉगमध्ये. तर आता मी स्कूलमधून जाऊन आलेली आहे घरी आणि चाची आता भाजी करणार आहे. तर ॲक्च्युली पप्पांनी काल रात्री कोलंबट आणलेलं खाडीमधून, तर आम्ही विचार केला आज भाजी बनवणार आहे. तर चाची बोलली तर आपण माठ भाजी म्हणजेच लाल देठ टाकूया. तर मी विचार केला की तुम्हाला पण रेसिपी शेअर करते. तर आता चाचीने थोडेफार जे माठ भाजी म्हणजे लाल देठ खुडायला चालू केलेलं आहे तोडायला. तर चला आता आपण बघूया की कशी चाची दुसरी माठ भाजी तोडते आणि मग त्याची आपली रेसिपी कशी होणार आहे ते पण बघूया. तर चला आता आपण जाऊया आणि बघूया. तर गाईज बघा, आता चाचीनी पण हे सर्व खोडायला चालू केलेलं आहे माठ भाजी. हे बघा, आणि चाचीनी थोडी अशी खोडून घेतलेली आहे. चाची किती मस्त फ्रेश आहे ना. हां, मस्त फ्रेश आहे. तुम्ही भाजी करणार आहेत का ह्याची? हां, म्हणजे काय टाकणार आहे त्यात? कोलबी. आज पप्पाने आणलेली तीच ना? हां, कोलंबट सांगतात त्याला. ओ. आणि दिसते पण एकदम मस्त हिरवी हिरवी भाजी. हे बघा. वा, ह्याची आपण भजी पण करतो ना. हां, एखाद दिवशी ती पण रेसिपी आपण दाखवूया एखाद दिवशी मस्त रेसिपी. आता चाची हा थोडा मोठा आहे तो कापायला लागलात. वा, हे बघा चाचीने अर्धे कापून घेतलेत तसे, आणि चाचीने आता पाला पण मस्त कापून घेतलेला आहे. बस कापून घेतला. आता हे भाजीत टाकायचं ना आपल्याला हां, साफ करून वगैरे. हां, घ्यायला. आणि अर्धे चाचीने असे मोठे पण टाकलेत कारण की ह्याचे जे खालचे डेशे पण टाकतात का ज्याची हां, टेस्टी असतात ना ते एवढे पण. घेतल्यात. हो, पण ह्याचे आणि डेशे एवढं पण पाला टाकतात का आपण? हां, बघा पाला पण मस्त हिरवा हिरवा गार आहे बघा, हां, फ्रेश. हे डेशे टेस्टी लागतात का? हां, मस्त लागतात. शेंगासारखे. हां, जास्त जाड नाही झाले मिळत, थोडेसे पातळच आहेत. पण आहेत चांगले. हां. चला तर आता आपण साफ करून घेऊया. हां चला. तर गाईस आता चाची पण इथे मस्त पाला साफ करायला लागला. चाची तुम्ही आता पाला नीट साफ करून घेतील का? हां, बघा मस्त. काय असते ते किडी वगैरे. आणि गाईस आता आलेला निम्मे चाचू नाही जयू. वाव, हे बघा, एवढं साफ घेतलेलं आहे. वा मस्त आहे आणि हिरवं हिरवं गार दिसते. तर गाईस आता चाचीनी जर तो देठाचा पाला म्हणजे माठ भाजी साफ वगैरे करून घेतलेली आहे आणि आता चाची साफ करायला लागले कोलंबट. तर बघा आता चाची मस्त कोलंबट साफ करून घेईल. ही बघा कोलंबट मस्त नॉर्मल आहे, एकदम मोठी पण नाही आहे, पण आहे तरी मोठी मोठी जशी आहे. बघा मस्त पप्पानी काल रात्री खाडीतून आणली. आणि आता चाची साफ करायला लागलेत. डोकाणी हे काढून टाकायचं. ओके, ह्यात साफ करून ह्यात टाकायला लागलं. तर गाईज आता चाचीनी जे आहे सर्व कोलंबट वगैरे साफ करून घेतलेली आहे आणि भाजीपाला जो आहे तो पण कापून घेतलेला आहे. तर चला आता चाची आता रेसिपी म्हणजे आता भाजी बनवणार आहे. तर चला आता आपण रेसिपी बघूया. तर चला. तर गाईज आता चाचीनी कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे आणि गाईज ॲक्च्युली लाईट गेलेली आहे. तर हा चार्जिंगचा बल आहे. तर तुम्हाला थोडाफार अंधार दिसत असेल तर ते इग्नोर करा तुम्ही. आणि बघा, आणि गाईज हे बघा इथे कापून घेतलेलं आहे चाचीने सर्व भाजी. चाची काय काय आहे? ही लसूण आहे ठेचून घेतलेली. हां, आणि हा हिरवा मिरची आणि ही कोथिंबीर आहे. हां हां आणि टमाटर हां. आणि कांदा, 2 कांदे कापून घेतलेले आहेत. हां, आणि इथे काय आणि कोलबी साफ करून घेतले. आणि हे चिंच भिजत केलेले आहे टाकायला. आणि हे डेट कापून घेतलेत. माठ भाजी. हेच आपलं भात पण आता रेडी झालेलं आहे.
काही इथे आपले मसाले पण रेडी आहेत. इथे आहे मीठ, इथे आहे हळद, इथे आहे लाल काश्मीरी पावडर आणि इथे आहे आपलं चिकन मसाला म्हणजेच गरम मसाला. गरम मसाला. आता मसाले ऍड करतील का त्याची? सगळे टाकून घ्या. हां. आणि तुम्ही एवढंच म्हणजे अजून काही टाकलेलं नाही आहे तरी पण सुगंध मस्त येतोय ना? हां, चांगला येतोय. कलर पण मस्त असं चेंज झालेला आहे आपला. आणि त्याला आता शिजून देतील का? त्याच्या आता ह्याला शिजून देतील का? हां, नाही आता टाकूया आपण थोड्या वेळाने. थोड्या वेळ टाकू, नंतर त्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे ना? हो हो. आता काय नेक्स्ट काय? आपण आता कोलबी टाकू. हां. कोणबी पण मस्त दिसते ना, एकदम हो. फ्रेश आहे. पप्पाने रात्री आणले ना? रात्रीच आणले. पप्पा संध्याकाळीच गेलेले ना घ्यायला. नाही तर दुपारी गेले असते ना तर आपण काल रात्री किंवा कधीच केली असती ना? हां, काल रात्रीच केली असती, पण संध्याकाळी गेले म्हणून. संध्याकाळी गेले होते ना, हां टाइम झाला म्हणून. तेच तर. आता नेक्स्ट काय टाकतील? आता मटभाजीच्या काळ. ओके. आणि ह्यात माडभाजीचं आणि ह्याचं कॉम्बिनेशन मस्त असतं. हो हो. आणि काहीच तुम्हाला वाटत असे की खूप जास्त पाला, पण ज्याच्यात एवढा नसतो. हा, नाही नाही, कमी होईल. शिजल्यानंतर कमी होतो तो. पण असं वाटत असेल की खूप जास्त पाला आहे म्हणजे तो आहे, तो पण एवढा नसतो शिजल्यानंतर. आणि एकदम कमी होईल आणि कोळंबट जास्त असेल आणि पाला जो आहे तो कमी होईल ना. हां. वाव. आपण थोडं ऍड करूया आपण. हां, थोडं ॲड केलं की मस्त, कारण की जास्त आहे ना पाला. पण आपण बंद केलं ना एकदा तर काही नाही. हे आपण कुकरमध्ये पण कधी कधी बनवू शकतो ना. हां, कुकरमध्ये लवकर होते असं. पण कढईमध्ये जास्त चविष्ट होते आणि चुलीवर तर अजूनच. आता आपण सगळं टाकून घेऊया. हां. मग किती दिसतोय तो, पण अर्धी कढई होईल. अर्धी कढई किंवा एक कढई वगैरे एवढं पाला दिसते, पण ते जास्त नाही होणार आहे, थोडंच होईल. म्हणजे बरोबर मापानुसार होईल. आणि आपल्याला चिंचेचं पाणी कधी टाकायचं आहे? आता टाकू ना थोड्या नंतर. थोडं आपण टाकून ठेवूया. हां हां, झाकलं. मग त्याला पाणी सुटते ना. हां. तर गाईस, चाचीने आता कढई झाकून ठेवलेली आहे. तर आपण आता थोड्या वेळाने बघूया की म्हणजे कसं झालं आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय ॲड करायचं चाची? नंतर चिंचेचं हे पाणी टाकायचं. हां हां, बघा चाचीने हे पण भिजत करून घेतलेत कधीच. तर आता त्यानंतर थोड्या वेळाने टाकूया. बघा, तर आपण आता थोड्या वेळ ह्याला झाकून ठेवूया, त्यानंतर भेटूया. आता आपण बघूया शिजलंय की नाही. चाची ओपन करून बघा. ओपन करून बघूया आपण. बघा थोडाफार पाणी सुटते, म्हणजे बघा की पाला कसं झालंय ना, किती कमी झालं किती बघा. कमी झाला. इथपर्यंत होता तो असं वरपर्यंत, आता कमी झालं बघा. आणि कोळंबट पण तुम्हाला असं वाटत असेल की कोळंबट दिसतच नाहीये पाल्यात, एकदम पाल्यात दिसते. पण आता बघा वरवरून कोळंबटच दिसते ना. हे बघा. मस्त. अजून कमी होईल ते. हां, शिजल्यावर अजून कमी होईल, पण त्याचा टेस्ट मस्त असतो. जास्त पाला असलं की टेस्ट नाही येत. कोलंबट टाकल्यावर चांगलं होतं. हां. परत झाकून घेऊया आपण. हां. थोडा वेळ. चला आता आपण परत खोलून बघूया. हां, आता खोलून घेऊया परत. वाव. बघा कॅमेऱ्यात एवढं सुंदर नसेल दिसत, पण एकदम मस्त आणि टेस्टी दिसते. हां. आणि सुगंध पण खूप येईल. गाईस, तुम्हाला नशीन येते ते, अशी मला येते, कारण की कॅमेऱ्यात कॅप्चर करते आणि रिअल लाईफ खूप मस्त सुगंध आहे. आता आपण पाणी ऍड करूया. ओके, गरम केलंय का? हो हो. हो गाईस, हे बघा बाजूला त्याचे गरम केलंय पाणी. गरम पाणी केलं का मस्त लगेच शिजतं. शिजायला लगेच म्हणजे टाइम नाही लागत. जास्त हां. वेळ नाही लागत. थोडं शिजल्यावर नंतर पाणी आपण हे चिंचेचे पाणी टाकूया. हां, हां हां. कारण की हे माठभाजीचे हे डेट आहेत ना.
ते शिजायला पाहिजे. हां, आता परत बंद करते का? हो. चलो झाकून ठेवूया. हां हां, आणि थोड्या वेळानंतर शिजू द्या. त्याची आता काय ॲड करणार आहेत? आता चिंचेचे पाणी टाकूया आपण. हां, आता हे ओपन करून बघतील ना. हां. तरी पण आले बघा गाईस, तरी बघा. शिजलंय का ना बघूया आपण. शिजलंय बघा. वाव. आणि काय सांगा, हात ठेवावं लागतं कारण की ते चिंचचे मोठे मोठे दाणे, म्हणजे चिंच असते ना ती त्यात गेली का मग चांगलं नाही वाटत ना चाची, हा हो, म्हणून म्हणून असं ठेवायला लागतं. आणि बघा वा, कलर चेंज झाला आहे. आपण मस्त चिंचेचं पाणी टाकलं तर बघा मस्त. थोडंसं पाणी ऍड करूया आपण. हां, अजून आता एकदा झाकून टाकून. ठेवूया. हां चालेल. आर्या, हा खूप दिवसांनी आपण कोलंबीची भाजी खाणार ना. हो, मग काल पप्पाने आणली म्हणून. हो, काल पप्पा घेऊन आले. हां म्हणून. तर काहीच आपलं जेवण झालं आहे रेडी. तर माझी आणि दादीची डिश पण रेडी आहे. आता थोड्या वेळाने आता मी टेस्ट करून बघणार आहे. तर चला, मस्त अशी टेम्पटिंग अशी आपली डिश दिसते मस्त. तर चला आता ह्याला टेस्ट करून बघूया आणि दादीला पण आता देऊया. दादी घ्या. तर चला आता आपण ह्याला टेस्ट करूया. तर काही चला आता मी टेस्ट करून बघते. खूप यम्मी आणि टेस्टी पण आहे. तर चला आता आपण कोळंबट टेस्ट करून बघूया बघा. खूप यम्मी झाले आणि शिजले पण मस्त. आणि डेट पण मस्त लागते. डेट पण मस्त शिजलंय आणि एकदम मस्त टेस्टी झाले. भाजी पण आपली चाचीने केलंय रेसिपी. तर चला आता आपण जेवून घेऊया, त्यानंतर तुम्हाला भेटते. तर गाईज हे आहे मच्छीचं जाळं. तर ह्याला पागेर बोलतात. हे बघा. तर तुम्ही आताची आपण व्लॉगमध्ये जी रेसिपी बघितली कोळंबीची, तर पप्पांनी काल रात्री म्हणजे ह्याच्यातूनच पागेरमधूनच कोळंबी पकडून आणलेली. तर बघा असं जाळं असते हे, त्याला पागेर बोलतात. तर ह्यात पप्पांनी काल रात्री कोळंबट आणलेली, जी तुम्हाला मी आज दाखवली. हे बघा. आणि हे पप्पांनी विकत आणलेलं, पण हे ह्याला बोलतात, ह्याला शिशा बोलतात. तर गाईस हे पप्पांनी लावलं आहे, म्हणजे हे आणलेलं पप्पांनी रेडीमेड डायरेक्टली जाळं, पण पप्पांनी घरी आणून शिसा हे लावलेत. हे बघा, हे टाईप ऑफ असे आहेत. म्हणजे हे वजन राहण्यासाठी असतात. पाण्यात टाकल्यावर मध्ये जातं ना, कारण की जाळं जे आहे हलकं असतं, पण ते हे लावल्यावर थोडं वजन होतं ना हे लावल्यावर. नंतर हे पप्पांनी घरी आणल्यानंतर लावलेत. आणि हे बघा, तर हे म्हणजे असं पप्पांनी लावून मग त्याला म्हणजे नेतात पप्पा. हे बघा पागेर. चाची काय घेऊन चालले? कुठे चालले? घरी. हे काय घेऊन चालले? चहापत्ती असं. तर काही चाची चाललेली आहे घर. चाची चाललेली आहे घरी. हाय. हाय. चला चला बाय बाय. बाय. तर काही बाय. चाची चाललेली आहे घरी आणि चहापत्ती घेऊन चाललेली आहे रोपायला. बाय. तर गाईज मी पण आता थोड्या वेळ झोपलेली होती, त्यानंतर मी उठली आणि आता चाची पण गेलेली आहे घरी. तर आता मी पण फ्रेश होते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. आणि आता मम्मी पण आताच उठलेली आहे.